नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकांचा धाराशिव येथे विराट मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये सरसकट मानधन द्या, तसेच मदतनीसांना 8,500 रुपये मानधन द्या, त्यांना सरसकट प्रोत्साहन भत्ता हा जाहीर करा। अंगणवाडी सेविका मदतनीसांना निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन द्या, निवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी संघटनासुद्धा आग्रही आहे आणि या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा आंदोलन करणार आहे, असा थेट इशारा भगवानराव देशमुख यांनी दिलेला आहे। तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। तर बघा, पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे। अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका या सहभागी झाल्या होत्या। मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करावी, तसेच एक रकमी लाभ आणि ग्रॅज्युटी ही स्वतंत्रपणे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यासोबतच दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून त्या संदर्भात शासन निर्णय काढावा। राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 पासून जाहीर केलेली मानधनातील वाढ आणि प्रोत्साहन भत्ता तात्काळ लागू करावा, तसेच प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात समाविष्ट करून सेविकांना सरसकट 15,000 रुपये आणि मदतनीस यांना 8,500 रुपये मासिक मानधन द्यावे। पोषण ट्रॅकर आणि FRSच्या तांत्रिक अडचणी सोडवाव्यात। नेटवर्क आणि OTPच्या समस्यांमुळे काम समाधानकारक न झाल्यास मानधन कपात करू नये किंवा नोटिसा देऊ नये। प्रधानमंत्री मातृवंदना योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी, तसेच एकल महिलांच्या सर्वेक्षणासारखी अतिरिक्त कामे अंगणवाडी सेविकांना लावू नयेत। या कामामुळे त्यांच्या मूळ कामावर परिणाम होत असून कामाचा ताण हा वाढला आहे, आदी मागण्या करण्यात आल्या। या मोर्चामध्ये भगवान देशमुख, दत्ता देशमुख, प्रभावती गायकवाड यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविका या सहभागी झाल्या होत्या। आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सुद्धा इथं संघटनेने दिला आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो। आपल्या संघटनेचे, आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या संघटनेकडून ही मागणी करण्यात आली आणि धाराशिव येथे खूप महत्त्वाचं मोठं आंदोलन करण्यात आलं। या सर्व आपल्या मानधन वाढ, पेन्शन, ग्रॅज्युटी, इतर योजनांची कामे न लावणे, पोषण ट्रॅकर व्यवस्थित करणे, ही सर्व कामे जर नाही झाली तर पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा इथं संघटनेच्या अध्यक्षांनी दिलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।